आजकाल जगात एक जबरदस्त रेस सुरू आहे. आणि ही रेस काही तलवारींची किंवा बंदुकांची नाहीये. ही आहे टेक्नॉलॉजीची, एआयची ग्लोबल रेस. आणि ह्या मोठ्या स्पर्धेत भारत कुठे आहे? चला बघूया. माहितीये का, आत्तापर्यंत जेव्हा पण एआय रेसचा विषय निघायचा तेव्हा फक्त 2च नावांची चर्चा असायची. 2च देश जे या खेळात सगळ्यात पुढे होते. आणि ते 2 देश म्हणजे अमेरिका आणि चीन. या 2 सुपर पॉवर्सनीच जणू काही एआयचं भविष्य ठरवून टाकलं होतं. पण आता स्टोरीमध्ये एक ट्विस्ट आहे. कारण आता या रेसमध्ये एका नवीन प्लेअरची एंट्री झाली आहे. एक असं नाव जे हे सगळं गणितच बदलून टाकू शकतं. आणि ते नाव आहे आपला भारत. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. भारत आता फक्त एआय वापरणारा देश राहिलेला नाहीये, तर स्वतःचे एआय मॉडेल्स बनवण्याच्या दिशेने खूप वेगाने पुढे जातोय. आणि यामुळे होते काय की संपूर्ण ग्लोबल एआय रेसचं चित्रच पालटते. म्हणजे जिथे आतापर्यंत फक्त ओपन एआय, गुगल आणि चायनीज कंपन्यांचा बोलबाला होता, तिथे आता एक नवीन पॉवरफुल प्लेयर मैदानात उतरलाय. पण मग प्रश्न हा आहे की भारत हे सगळं नेमकं करतोय तरी कसं? एआयमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी भारताने नक्की काय पावलं उचलली आहेत? चला जरा जवळून बघूया. बघा, भारतात ना एआयसाठी सगळ्या लेव्हल्सवर जोरदार काम सुरू झालंय. एकीकडे सर्वम एआय सारखे स्टार्टअप्स आहेत, जे खास आपल्या मराठी, हिंदी, तमिळ सारख्या भारतीय भाषांसाठी मॉडेल्स तयार करत आहेत. तर दुसरीकडे सरकार स्वतः इंडिया एआय मिशन घेऊन पुढे आलंय, ज्यामधून लोकल डेटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर जोर दिला जातोय, एक मजबूत इकोसिस्टम बनवण्यासाठी. आता इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. भारताची ही सगळी तयारी बघता काय वाटतं? भारत खरंच एआयमध्ये अमेरिकेला टक्कर देऊ शकेल? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये सांगा, हो की नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा प्रवास अजिबात सोपा नाहीये. भारतासमोर एक मोठी, खडतर चढण आहे. एआय सुपरपॉवर बनण्याच्या रस्त्यात खूप मोठी आव्हानं आहेत. एकदम पॉवरफुल एआय बनवायचं असेल ना, तर 3 गोष्टी लागतात: प्रचंड डेटा, सुपर पॉवरफुल चिप्स आणि खूप मोठी इन्व्हेस्टमेंट. आणि खरं सांगायचं तर सध्या या तिन्ही गोष्टींमध्ये अमेरिका आणि चीन आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. पण इथेच खरा गेम चेंजर आहे. जरी आपल्यासमोर आव्हानं असली तरी भारताकडे असे काही प्लस पॉइंट्स आहेत जे दुसऱ्या कुणाकडेच नाहीत. आपल्याकडे आहे टॅलेंट, आपल्याकडे आहे लाखो डेव्हलपर्सची फौज आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली प्रचंड लोकसंख्या, जी डेटाचा एक महासागर बनू शकते. विचार करा, जर आपण योग्य स्ट्रॅटेजी वापरली तर भारत हा संपूर्ण खेळच पालटून टाकू शकतो. आणि लक्षात ठेवा, ही रेस फक्त टेक्नॉलॉजीची नाहीये. ही रेस आहे भविष्यातल्या ग्लोबल पॉवर बॅलन्सची, एका नव्या वर्ल्ड ऑर्डरची. आणि मोठमोठे एक्सपर्ट्ससुद्धा हेच म्हणतायत. ते सांगतायत की भविष्यातली एआय रेस ही कंपन्यांमध्ये नाही तर देशांमध्ये होईल. आणि जो देश ही रेस जिंकेल तोच जगावर राज्य करेल. आता याचा भारतासाठी अर्थ काय? खूप मोठा. जर भारत या रेसमध्ये यशस्वी झाला ना, तर आपल्या देशातली टेक्नॉलॉजी, नोकऱ्या आणि संपूर्ण अर्थव्यवस्थाच बदलून जाईल. हे आपल्या देशाच्या भविष्यासाठी एक प्रचंड मोठं वळण ठरू शकतं. त्यामुळे एक गोष्ट तर नक्की आहे, एआय हेच आपलं भविष्य आहे. आणि जो देश या भविष्यावर कंट्रोल मिळवेल, तोच येणाऱ्या जगाचा लीडर बनेल. जर तुम्हाला एआय आणि अशाच फ्युचर टेक्नॉलॉजीबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल, तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी नक्की शेअर करा.